काल दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवालजी यांची सर्वोच्च न्यायालयानं जामिनावर मुक्तता केलेली आहे। खरं तर सध्या लोकसभेच्या निवडणुका देशभर सुरू आहेत। अशावेळी एका चांगल्या पक्षाच्या नेत्याला या ठिकाणी केंद्र शासनानं वेगवेगळ्या आरोपाखाली त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं। खरं तर सगळ्या यंत्रणा कशा केंद्र शासनानं हाताशी घेतलेल्या आहेत हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे। मात्र अरविंद केजरीवाल सारखा एक नेता जो देशाचं राजकारण स्वच्छ करायला निघालेला आहे। आपल्याला माहिती आहे दिल्ली जी देशाची राजधानी आहे, तेथील लोकांनी तिथं खूप हुशार लोक आहेत, तिथल्या लोकांनी अरविंद केजरीवाल यांची राजनीती मान्य केलेली आहे। गोरगरिबांना त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या सुविधा भ्रष्टाचार कमी करून त्यांनी बाकी क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज या क्षेत्रात लोकांना ज्या सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या आधारे देशातील लोकांचा जो विश्वास जिंकलेला आहे तो कदाचित केंद्र शासनाला मान्य नसावा आणि म्हणून त्यांना अगदीच काही क्षुल्लक कारणाखाली त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं। ठीक आहे, देशाच्या पॉलिसीत काही कामं करताना नवीन काही पॉलिसी राबवताना चुका होत असतात, परंतु तोच नियम देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना का लागू होत नाही आणि या ठिकाणी फक्त विरोधी मुख्यमंत्र्यांना तो का झाला हा एक देशापुरता प्रश्न आहे आणि त्यासाठीच त्यांना जेलमध्ये टाकलं होतं। मात्र त्यांना कदाचित केंद्र शासनाची रणनीती होती की लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांना सुटू द्यायचं नाही, परंतु शेवटी जरी सगळ्या यंत्रणा केंद्र शासनाच्या प्रभावाखाली असल्याचं आम्हाला जाणवत असलं, अगदी न्यायालयासारख्या संस्थासुद्धा या केंद्र शासनानं प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तरी न्यायालयामध्ये असे काही न्यायाधीश आहेत आज बी ते फक्त देशाचं हित बघू शकतात। कदाचित त्यांच्यामुळंच आज अरविंद केजरीवाल यांना शेवटच्या टप्प्यात कासत नाही या निवडणुकांच्या काल जामीन मिळालेला आहे। त्याचा जल्लोष आम्ही केजमध्ये एक राष्ट्रीय प्रेम म्हणून, कारण असे लोक राजकारणात असले पाहिजेत तरच राजकारण, आम्ही म्हणतो राजकारण सुधारलं पाहिजे, काय राजकारणात चांगले लोक आले पाहिजेत का जे आकाशातून पडतील का, जे प्रयत्न करतात त्यांना जर असे भ्रष्ट राजकीय पक्ष त्यांना जर दाबत असतील तर ते पक्ष मोठे कसे होतील। म्हणून अशा विचाराचे पक्ष मोठे झाले पाहिजेत हा केवळ विचार घेऊन केजमध्ये आम्ही आज अरविंद केजरीवाल यांची काल सुटका झाली त्याबद्दल केजच्या जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आता तोफा वाजून प्रातिनिधिक फक्त 2 तोफा, कारण आम्हाला माहिती आहे अधिकचा जल्लोष करणं, अतिरेक करणं योग्य